मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतोय। आपण या ठिकाणी बघितलं तर वाहनांच्या लांबलचक रांग जी आहे ती या ठिकाणी पाहू शकतो। मुंबईच्या दिशेने जाणारी जी पूर्ण वाहतूक आहे ती या ठिकाणी पूर्णतः खोळंबलेली आहे। विशेषतः तासनतास या ठिकाणी अनेक वाहनं जी आहेत या रांगेमध्ये अडकलेली आहेत। मुंबईच्या दिशेने जी वाहतूक आहे ती खारेगाव टोल नाक्यापासून तर वडपापर्यंत या ठिकाणी वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर जवळपास 8 ते 10 किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। विशेषतः येथील जे खासदार आहेत सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा ते देखील रस्त्यावर उतरले होते वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी। वाहतूक पोलिसांची मदत घेऊन या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता। परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी वाहतूक कोंडीचं जे कारण आहे नेमकं या ठिकाणी संत गतीने सुरू असलेली जी कामं आहेत ती आणि महामार्गावर पडलेली ठिकठिकाणी खड्डे यामुळे या ठिकाणी अक्षरशः वाहनांच्या रांगा या ठिकाणी आपण पाहू शकतो का मोठ्या प्रमाणात अनेक वाहनं जी आहेत या पद्धतीनं रांगेमध्ये या ठिकाणी लागलेली आहेत आणि लांबलचक रांग इथे पाहू शकतो। जवळपास या ठिकाणी 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा या लागलेल्या आहेत आणि त्याचा त्रास जो आहे सर्वसामान्य जनता असेल, ट्रान्सपोर्ट विभाग असेल, तसेच या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी असतील, चाकरमानी असतील, अनेकांना या ठिकाणी हा जो त्रास आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतोय। अनेक वाहनं जी आहेत यामध्ये अडकलेली आहेत, ॲम्ब्युलन्स अडकलेली आहेत, त्यामुळे अनेकांना जो त्रास आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतोय। त्यामुळे हा त्रास कुठेतरी कमी व्हावा आणि या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी अशी या ठिकाणी एकंदरीत जी मागणी आहे ती या ठिकाणी नागरिकांची आहे। मात्र वाहतूक कोंडी जो प्रश्न आहे तो या ठिकाणी जसाचा तसा आहे। काल देखील आपण वाहतूक कोंडीचा जो प्रश्न होता तो मांडलेला होता, परंतु आज पुन्हा या ठिकाणी मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे खोळंबलेली आहे। त्यामुळे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। ॲक्च्युली काय माहिती आहे ना, मी काल इथं 1.5 तास थांबलो होतो। आज सकाळी 10 वाजता साहेबांना विनंती करून इथं बोलवलं। आता तुम्ही फक्त इकडची ट्रॅफिक बघा, ठाण्यावरून येणारी ट्रॅफिक 1 मिनिट तरी थांबतो का बघा। इथं यांचं नियोजन योग्य नाही। मी साहेबांना विनंती केलं कुठं बॅरिकेटर टाकायला पाहिजे, इथं बॅरिकेटरचा पत्ता नाही, इथं स्टाफचा पत्ता नाही। जो स्टाफ आहे त्यांचं ट्रॅफिकवाल्यांचं ट्रकवाले ऐकत नाही तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, काहीतरी करा ना। तुम्ही जर त्यांना विनंतीच करा, ऐकणार नसेल तर ट्रॅफिकच होईल ना। आणि काही नाही, मी सकाळपासून आहे, साहेब माझ्या 1.5 तास सोबत आहे, इथं ट्रॅफिक लागली नाही। आता तुम्ही ठाण्या साईडला चेक करा, एक पण ट्रॅफिक नाही। हरिहर साईडने पण गाड्या चालू आहेत, इकडनं पण गाड्या चालू आहेत। नाही तर 2-2, 3-3 तास इकडनं गाड्या थांबतात, इकडनं गाड्या थांबतात। फक्त जी थांबवायची स्टाईल आहे, मी साहेबांना विनंती केली का ते तुम्ही बंद करा। अंजीर पटेल जाम असेल ना तर त्याच्यासाठी मानकुली जाम का करता? मानकुली जाम करायचं कारण काय? मानकुली फ्री आहे का नाही? तो फ्री करा ना, इथं गाड्या का थांबवता? आणि अंजीर पटेलवर तुम्ही पर्याय काढा ना। मी इथून अंजीर पटेलला पण जाणार आहे आज मानकुली, तर मी सांगतो ना ज्या पद्धतीने सोंडे साहेब, सिनियर साहेब यांनाही विचारा, ज्या पद्धतीने आम्ही 1.5 तासापासून थांबलो आहे ना, ट्रॅफिकची समस्या 100% सुटेल। फक्त माझी विनंती आहे ट्रॅफिकवाल्यांना, साहेबांना देखील विनंती आहे की तुम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करा, सुटेल। तर नक्कीच आहे, हे जे ठेकेदार आहेत ना, ठेकेदार यांना पब्लिकनी ठोकून काढायला लागेल, यांच्याविरोधात ॲक्शन घ्यायला लागेल। हे ठेकेदार काम करत नाही, यांना जो राजाश्रय आहे ना किंवा अधिकाऱ्यांचा आश्रय आहे ना, हे सगळे याची चौकशी करायला लागेल आपल्याला। उद्यापासून ठेकेदारांना देखील मी आज त्यांना सांगितले, सगळ्यांनी ते उभा करतो लाईनमध्ये। अधिकाऱ्यांना पण सांगतो, जे अधिकारी या ठेकेदारांना पाठीशी घालतात ना या सगळ्यांना बोलवतो इथं, आणि नाही आले तर आपण सगळे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊ। त्यामुळे लवकरात लवकर ही वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी अशी मागणी जनतेची आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।